दिवाळी आली की सगळीकडे लखलखतं, अगदी आपल्या स्वयंपाकघरापासून तर घराच्या मुख्य दारापर्यंत. त्यासोबत आपले कपडे आले, आपली मेकअप आणि खूप सारी रोषणाई, खूप सारी लाईट्स, सगळीकडे चमचम झगमगाट. केस मात्र नेहमीच विस्कटलेले, आपण नेहमी घाईतच असतो आणि त्याचमुळे आपण त्या जुन्या पुराण्या हेअरस्टाईल रिपीट करतो, क्रिएट करतो. नवीन काय करायचं याची आपल्याला कल्पनाच नसते, नाही का? म्हणून त्यासाठीच या फेस्टिवलमध्ये, दिवाळी फेस्टिवलमध्ये आणि वेडिंग सीझन लग्नसराईमध्ये हेअरस्टाईल्स कशी करायची, केशरचना कशी करायची, याची जी तुम्हाला समस्या आहे त्यासाठीच हा व्हिडिओ मी घेऊन आली आहे. कारण ही समस्या माझीसुद्धा आहे. मलासुद्धा नेमकी कुठली हेअरस्टाईल करायची हे वेळेवर मुळीच कळत नाही आणि माझंसुद्धा गोंधळ होतो. आवरून झाल्यावर कुठली हेअरस्टाईल करायची हा खूप मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा होतो. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रणाली, मेकअप आर्टिस्ट, ब्युटी कॉन्टेंट क्रिएटर आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज मी तुम्हाला दाखवणार आहे अशा काही हेअरस्टाईल ज्या तुमच्या दिवाळी फंक्शनमध्ये किंवा वेडिंग सीझनमध्ये किंवा एखाद्या फॅमिली पार्टीमध्ये अगदी तुम्हाला एलिगंट आणि क्लासी लुक देतील आणि तुम्ही नक्कीच शो स्टॉपर ठराल. अशा काही हेअरस्टाईल्स आपण आता पाहूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. हेअरस्टाईल नंबर 1, ओपन हेअर्स विथ इयर चेन हेअरस्टाईल. ही हेअरस्टाईल आलिया भट्टने कॅरी केली होती, तर आपण तशीच सेम हेअरस्टाईल करायचा प्रयत्न करूया. आणि ओपन हेअर्सवर ही खूप छान दिसते. शॉर्ट किंवा मीडियम लेंथ हेअर असतील तर एकदम अमेझिंग दिसते. तर या हेअरस्टाईलसाठी आपल्याला काय लागणार आहे, सर्वात पहिले असा कोम किंवा कोम टेलवाला हेअर कोम लागेल. त्यासोबतच आपल्याला एक इलास्टिक रबर लागणार आहे, काही बॉबी पिन्स लागणार आहे, कॅन यू सी, हेअर स्प्रे लागणार आहे जर तुमचे खूप फ्रीझी हेअर्स असतील. आणि त्यासोबतच तुमच्याकडे जर असं स्ट्रेटनर असेल तर हे पण हँडी ठेवा. सॉफ्ट कर्ल्स करायचे असतील तर याने सुद्धा छान सॉफ्ट कर्ल्स होतात. संपूर्ण केस छान विंचरून घ्यायचे आहे, डिटँगल करून घ्यायचे. छान हेअरस्टाईलचा मंत्र मीन्स तुमचे छान डिटँगल केलेले हेअर्स, वॉश्ड हेअर्स. काय करायचे आपल्याला, मिडल पार्टिशनच ठेवणार आहे मी किंवा साईड पार्टिशन पण करू शकता. केस फेस फ्रेमिंगसाठी काढून घ्यायचे, थोडे थंब घ्यायचे आणि कानाच्या मागे राहायचे ते थंब. हाफ सर्कल आपल्याला थंबच्या हेल्पने क्रिएट करायचा आणि असं छान पोनी काढून घ्यायची, छान विंचरून घ्यायची ती. आणि ही पोनी थोडी ट्विस्ट करायची हाताने, 1 2 3 टाइम्स ट्विस्ट करायची. आणि इथे असा बाउल्स दिसेल तुम्हाला आलेला, थोडं तरी लूज करायचं आणि ही ट्विस्ट या पिननी मी पॅक करते आहे. व्यवस्थित करायचं. आणखीन एक पिन लावूया. समोरून तुम्हाला दिसत आहे छान असा ट्विस्ट आलाय. लूज करायचं इथे. हेअर स्ट्रेटनर असेल तर फार छान. थोडे केस याने आपण सेट करून घेऊया. आउटवर्ड केले होते हे पण छान सेट करून घ्यायचे, थोडे लूजच करायचे. दिसतंय छान. आता हे इयरिंग्स मी घातले, तुम्हाला दिसतंय. या इयरिंग्समध्ये ही जी चेन असते आपली केसांची साखळी किंवा इयर चेन जी असते ती टाकायची आहे. इयरिंग्स व्यवस्थित फिक्स करायचे आहे आपल्याला. इकडचे इयरिंगमध्ये पण टाकून घेते मी. ओके, दिसतंय तुम्हाला. आणि ही जी आहे ही अशी लूजमध्येच आपल्याला इथे सिक्युअर करायची आहे. टिकटॉक पिननी पण करू शकता तुम्ही. लूजच ठेवायची आहे. केसांवर अशी जी पडते ना जेव्हा ती, तर असे छान लुक येतो. ही पण अशी सेट करायची आहे आपल्याला. झाली हेअरस्टाईल. अगदी सोपी, अगदी 5 मिनिटात होणारी ही हेअरस्टाईल आहे. उरलेले केस जर फ्रीझी वाटत असतील तर छान असा हेअर स्प्रेनी ते छान सेट करून घ्यायची. कॅन यू सी. फ्रंटला पण तुम्ही थोडे कर्ल्स करून असं जर एक लुक दिला किंवा जर फ्लिक्स थोडेसे काढले तर तुमच्या फेसला पण असं छान फेस फ्रेमिंग होतं, छान फेस छान दिसतो. कॅन यू सी. मागून दाखवते मी तुम्हाला आता. आणि जेव्हा ही कानाची वेल अशी छान केसांवर पडते तर एकदम छान असा इलिगंट आणि क्लासी लुक तुम्हाला मिळतो. कॅन यू सी. ट्रॅडिशनल साडीवर किंवा आपली जी पैठणी असते, नारायणपेठ असते, त्यावर तर छान दिसेलच, पण तुम्ही जर लेंगा वेअर करत असाल त्यावर पण ही छान दिसेल. येणाऱ्या फेस्टिवलसाठी तसंच येणाऱ्या लग्नसराईसाठी सुद्धा ही वन ऑफ द मस्तपैकी होणारी आणि अगदी क्विक होणारी हेअरस्टाईल आहे. हेअरस्टाईल नंबर 2, लो बन गजरा हेअरस्टाईल. तर या लो बन गजरा हेअरस्टाईल मध्ये आपण पारंपरिक गजरा हेअरस्टाईल किंवा ट्रेडिशनल गजरा हेअरस्टाईल पेक्षा, लो बन हेअरस्टाईल पेक्षा आपण काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करूया. काय लागणार आहे
ते पण दाखवते. तर नेहमीप्रमाणे छानसा कोंब लागणार आपल्याला किंवा टेल कोंब लागणार. सोबतच आपल्याला ही डोनट यूज करून हेअरस्टाईल कशी करायची ते त्यासाठीचा असा हा डोनट. त्याची साईज बघा, हा मीडियम साईजचा डोनट आहे, फार मोठा नाही. शॉर्ट अँड मीडियम हेअर्सवर हा डोनट छान दिसतो. डोक्यावर पण हेवी वाटत नाही, मानेवर सुद्धा हेवी वाटत नाही. त्यामुळे मीडियम साईजचा डोनट यूज करायचा. त्यासोबतच आपल्याला असा इलॅस्टिक बँड लागतील. इलॅस्टिक बँड्स हँडी ठेवा. इलॅस्टिक रबरपेक्षा हे इलॅस्टिक बँड जे असतात हे जास्त टिकाऊ असतात आणि व्यवस्थित फिक्स होतात आपल्या केसांवर. त्यासोबतच आपल्याला अशा टाईपच्या मीडियम साईजच्या कॅन यू सी यू पिन्स लागतील, बॉबी पिन्स सुद्धा लागतील. साईड पार्टिशनच करणार आहे. संपूर्ण हेअर्सला छान कोंब करून घ्यायचं आहे. छान संपूर्ण हेअर्स विंचरून घेतल्यावर छान त्याची छोटी पोनी काढायची, आपल्याला करायची क्रिएट. तर आपल्याला ही जी पोनी आहे ही लो बन असल्यामुळे आपल्याला मानेवरच फिक्स करायची आहे. ती इथे किंवा इथे किंवा इथे नाही, अगदी मानेवर. अगदी क्लासी आणि स्लिक लुक यांनी मिळतो. हेअर बँड घेतला आहे, रबर बँड, इलास्टिक बँड आणि छान घट्टशी पोनी क्रिएट करायची. असा डोनट घ्यायचा आहे, या पोनीच्या आतमध्ये टाकायचा, तो मानेवरच घालायचा आहे आपल्याला, मानेवरच फिक्स करायचं आहे. आणि अशी ती या डोनट मध्ये टाकून केसांमधून काढून फिक्स करायचं आहे आपल्याला. म्हणजे डोनट जो आहे तो व्यवस्थित फिक्स होईल, निघणार नाही. एक या साईडनी टोटल 4 लागतील आपल्याला आणि एक खालून. आता हा डोनट छान फिक्स झालेला आहे. आता हे संपूर्ण जे केस आहे ते घ्यायचे आणि हा संपूर्ण डोनटवर पसरवायचे. ते संपूर्ण डोनट याने असा पूर्ण लपला गेला पाहिजे आणि अशा तो फिक्स करायचा. आणि उरलेले केस बॉबी पिननी फिक्स करून घ्यायचे, दिसले नाही पाहिजे ते. छान असा नेप एरियावर, मानेवर, अगदी मानेवर बन क्रिएट केलेला आहे. छान झालेला आहे तो फिक्स. छान स्लिक लुक दिसतोय, छान स्लिक लुक दिसतोय. केस छान कोंबनी छान आणि हेअर स्प्रेनी छान फिक्स करून घ्यायचे सगळे केस. असा गजरा जो असतो ट्रेडिशनली आपण काय करतो ना, असा वरून लावतो गजरा, हो की नाही. पण आपण यावेळेला काय करणार ना, खालून लावणार, कारण फेस्टिवल आहे, वेडिंग आहे. आणि याला छान असं पॅक करायचं इथे. आणि अशी चेन, अशी एक्सेसरीज जर तुमच्याकडे असेल तर फार छान. आणि ही सुद्धा अशी याच्यामध्ये टक करायची. आजकाल ज्वेलरी यूज करतात हेअरस्टाईलमध्ये, तर आपण असंच काहीतरी करायचा प्रयत्न केलेला इथे. आता आपण डोनटची जी हेअरस्टाईल केली होती त्या खाली गजरा आपण वर लावायच्या ऐवजी खाली लावलेला आहे, खालच्या डिरेक्शनने लावलेला आहे. आणि सोबतच त्याला छानशा ह्या ज्वेलरीनी एक्सेसराईज केलेलं आहे. एक ट्रॅडिशनल पारंपरिक लुकपेक्षा काहीतरी वेगळं, ट्रॅडिशनलला एक मॉडर्न टच, अशी ही हेअरस्टाईल दिसते आहे. ही हेअरस्टाईल कुठल्या पण पैठणी साडीवर किंवा जी काठपदराची साडी असते त्यावर फार छान दिसेल, उठून येईल. त्यासोबतच ही हेअरस्टाईल तुम्ही येणाऱ्या फेस्टिवल सीझनमध्ये, सोबतच लग्न सराईमध्ये किंवा वेडिंग मध्ये सुद्धा इझिली कॅरी करू शकाल. अगदी इझी होणारी हेअरस्टाईल नंबर 3. आता आपण बन हेअरस्टाईल बघणार आहोत विदाऊट युजिंग सच टाईप ऑफ डोनट्स किंवा खूप साऱ्या बॉबी पिन्स. मला माहिती आहे माझ्यासारखंच तुमचं पण डोकं किंवा केस खूप साऱ्या बॉबी पिन्स लावल्या की अगदी जड व्हायला लागतं. त्यासाठीचीच ही स्वतः करता येणारी अशी बन हेअरस्टाईल आहे, जुडा हेअरस्टाईल आहे. आणि ती सुद्धा ओनली एक पिन यूज करून. ही पिन बघू शकताय तुम्ही, याला फ्रेंच हेअर पिन म्हणतात. ही पेन यूज करून आपण आज हेअरस्टाईल कशी करायची, बन जुडा हेअरस्टाईल कशी करायची ते बघणार आहोत. अतिशय कमीत कमी बॉबी पिन्स किंवा यू पिन्स यूज करून. तर ओके, तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, पुन्हा हेअर कोंब लागेल. असा टेल कोंब असेल तर फार छान. सोबतच 1-2 बॉबी पिन लागतील. फॉर कशासाठी लागणार आहे, नसल्या तरी चालतील, पण जर आपल्याला केस व्यवस्थित नीट करायचे आहे, फिनिशिंगसाठी लागतील. त्यासोबतच आपल्याला असं इलॅस्टिक रबर बँड लागेल ब्लॅक कलरचा आणि अशा टाईपची फ्रेंच हेअर पिन लागणार आहे. ओके, कसं करायचं तर आपण सुरुवात करूया. पुन्हा मी मिडल पार्टिशन घेतलेली आहे किंवा
आपण साईड पार्टिशन पण घेऊ शकतो। आता मी साईड पार्टिशन घेऊन तुम्हाला करून दाखवणार आहे। खूपच सोपी हेअरस्टाईल आहे, काही याला खूप विशेष लागणार नाही, फक्त केस नीट व्यवस्थित विंचरलेले असायला हवे। ओके, पिन आहे इथे, संपूर्ण केस असे बॅकला न्यायचे आपल्याला। ठीक आहे, सगळे केस छान बॅकला नेले, एकदम स्लीक आणि नेप एरियावर म्हणजे मानेच्या अगदी जवळ इथेच। ठीक आहे, आपल्याला संपूर्ण केसांची एक छोटी पोनी घालायची आहे। ओके, आता काय करायचं, हे जे 2 पोनी केली आपण, याचे 2 पार्ट करायचे आणि याला ट्विस्ट करायचं आहे आपल्याला। छान ट्विस्ट 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 ट्विस्ट, छान त्याला ट्विस्ट आला पाहिजे संपूर्ण केसांना। आणि ही जी इथे आपल्याला केस दिसतात आहे, इलास्टिक रबरनी फिक्स करायचं आहे, आतमध्ये टाकायचं, दिसतंय छान असं शेप आला आहे। आणि अशी ही फ्रेंच पिन घ्यायची, ही अशी उभी टाकायची याच्यामध्ये, पहिले अशी खालून घ्यायची, अशी उभी टाकायची आणि केसांच्या आतून सगळे केस घेऊन, बस बघू शकताय, विदाउट यूजिंग एनी बॉबी पिन और यू पिन छानशी हेअर्स बन आपण क्रिएट केलेला आहे। थोडा स्प्रेड केला तरी चालेल। आता याला समोरून फिनिशिंग द्यायची आहे आपल्याला। समोरून तुम्हाला जर असे छान फेस फ्रेमिंगसाठी केस ठेवायचे असेल तर ठेवू शकता तुम्ही। समोरून तुम्ही असे फेस फ्रेमिंगसाठी असे केस ठेवू शकता। समोरून अशी दिसते आहे हेअरस्टाईल, विदाउट यूजिंग एनी बॉबी पिन्स, विदाउट एनी यू पिन्स और असं डोनट यूज न करता आपण ही छान बन हेअरस्टाईल, जुडा हेअरस्टाईल क्रिएट केलेली आहे। ओनली यूजिंग 1 सिंगल पिन, हेअर पिन, आणि या हेअर पिनला म्हणतात फ्रेंच हेअर पिन। बस इतकंच, अगदी झटपट होणारी, इलिगंट आणि क्लासी लुक देणारी हे हेअरस्टाईल साडीवर पण छान दिसते, किंवा इंडो वेस्टर्न ड्रेस जर तुम्ही वेअर कराल तर त्यालासुद्धा एक छान क्लासी लुक देणार, नक्कीच देणार। फक्त इयरिंग्स किंवा ड्रेस चेंज केला की तुमचा संपूर्ण लुक चेंज। कॉमेंटमध्ये नक्की सांगा या सर्व हेअरस्टाईलपैकी तुम्ही कुठली हेअरस्टाईल या दिवाळी फेस्टिवलमध्ये ट्राय करणार आहात। मी तर माझी हेअरस्टाईल आधीच निवडलेली आहे, तुम्ही कुठली करणार आहात? जुडा हेअरस्टाईल ज्याला आपण एक पारंपरिक असून सुद्धा एक मॉडर्न टच दिला आहे ती वाली, की इयरचेन असणारी रॉयल इलिगंट आणि क्लासी लुक देणारी? अगदी मन लावून संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढच्या वीकमध्ये मी छान दिवाळी फेस्टिवल मेकअप लुकचं फुल ट्युटोरियल घेऊन येणार आहे, साडीपासून हेअरस्टाईलपासून तर मेकअपपर्यंत। तर व्हिडिओ नक्की पहा आणि पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओ नवीन टॉपिकसोबत। तोपर्यंत गुड बाय।